आज मी बनवणार आहे सासूबाईंच्या पद्धतीची शेवभाजी। आणि शेवभाजी बनवण्यासाठी मी घेतली इथे एक कढाईत तेल घातलंय आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय उभा कापून, आणि तो आता सगळा परतून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत। छान खरपूस भाजून घेतला की त्याच कढाईमध्ये आपल्याला खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे। सगळा कांदा काढून घेतला आणि पुन्हा थोडंसं तेल घालून घेते। त्यात आता खोबरं परतून घ्यायचं आहे आणि त्यात घालते लसूण देखील परतून घेते। छान परतून घ्यायचं असं कलर चेंज होईपर्यंत। छान आता कलर बदलला आहे त्याचा, ते एका काढून घेते आणि ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याला बारीक पेस्ट बनवायची आहे त्याची। थोडे आल्याचे तुकडे घेतले 2-3 आणि थोडीशी कोथिंबीर, मिक्सरमध्ये ते बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि पुन्हा आता कढाईमध्ये तेल घालून घेतलंय आणि जे वाटण केलेलं होतं ते त्या तेलामध्ये घालून घेते। बाकी त्यात काही घातले नाहीये, हे छान परतून घ्यायचं आहे। छान चांगलं असं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे। त्यात घातली आहे लाल तिखट आणि काळा मसाला, 1 चमचा काळा मसाला घालणार आहे। ते देखील छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। छान परतून घेतलं का थोडंसं नॉर्मल पाणी घालायचं आहे म्हणजे मसाला जळत नाही। छान तेल सुटोपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। थोडं तेल सुटायला लागलंय त्या मसाल्याचं। मसाला आणि वाटण एक जीव करून घेतला आहे सगळं आणि त्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी। हे गरम पाणी करून घेतलं आहे। छान असं एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स सगळं आणि जसं लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे। छान त्याला बुडबुडे यायला लागले आहेत, अजूनही थोडं पाणी घालून घेणार आहेत। पाणी घालून घेतलं की त्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याला छान उकळून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट छान उकळून घ्यायचं आहे। आणि आता बाजारातून जी शेव आणतो आपण, जाड शेव, तिखट जाड शेव, ती त्यामध्ये घालून घ्यायची आहे। छान कन्सिस्टन्सी झाली आहे। जाड शेव आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। आपल्याला जशी पाहिजे तशी घालून घ्यायची आहे। तर कुणाला जास्त आवडते, काही कमी असली तरी छान होते भाजी। सोपी आणि झटपट पद्धत आहे, सगळ्यांनी करून बघायला पाहिजे ही पद्धतीने। जास्त काही सामानही लागत नाही त्यासाठी। मोजक्या साहित्यात ही शेवभाजी आपली इथे तयार आहे। छान तरी देखील आली आहे, मस्त तरी आली आहे। आणि आता लगेच जेवायला ताट बनवणार आहेत मम्मीसाठी। मम्मींना इथे ताट तयार आहे जेवणासाठी, तर त्यांना विचारू आपण भाजी कशी झाली आहे। नवीनच लाल तिखट वापरले आहे याला। भाजी खूप छान झाली म्हणताय। लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।